वजन कमी करताय पण रोज हेल्दी नाश्ता काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो। तर आज मी तुम्हाला ओट चिला अवघ्या 5 मिनिटांमध्ये होईल असा हा हेल्दी नाश्ता दाखवणार आहे। सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा। त्यासाठी इथे मी मसाला सफोला ओट्स घेतलेले आहे। याचं प्रमाण म्हणाल तर एक छोटी वाटी छोटा बाउल असं मी हे काढून घेतलेलं आहे। हे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज मिळेल। एवढं हेल्दी आहे ना, तर बघा पोट भरलेलं राहतं आणि त्याचे फायदे म्हणाल तर यामध्ये कमी कॅलरीज आणि फायबर हे जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि पचायलाही हलकं असतं। ज्यांना बघा शुगर वगैरे आहे, मधुमेह, तर त्यांच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे हे। ते साखरेची पातळी अगदी नियंत्रित करण्यास मदत करते। त्याचबरोबर आता इथे बघा मी ओट चिला बनवणार आहे। तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला। याचे खूप सारे तुम्ही प्रकार करू शकता। मसाला ओट्स, साधे ओट्ससुद्धा मिळतात, ते दुधामध्ये शिजवून नुसतं तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून खाऊ शकता। आता यामध्ये बघा चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून मिक्स करायचे। लाल तिखट वगैरे टाकायचं, थोडीशी हळद पावडर टाकायची आहे। अवघ्या 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो। तुम्ही नुसतं खायचं आहे। तर हे मसाला ओट्स असे सुद्धा तुम्ही नुसते पाण्यात शिजवून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून खाऊ शकता। ते पण खूप हेल्दी आणि खायलाही खूप हलकं हलकं वाटतं आणि पोट भरलेलं राहतं आणि डायजेस्ट पण लवकर होतं। पण आज मी तुम्हाला असा वेगळा ओट चिला दाखवत आहे की करायला एकदम सोपा आणि खायला एकदम टेस्टी आहे। आता फार न वेळ घालवता आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम आता इथे बघा एक पॅन तापायला ठेवायचा आहे गॅसवर आणि थोडंसं तेल फिरवायचं आणि नंतर आपल्याला ओट चिला करायला घ्यायचा आहे। तर कसा मी करते हे व्हिडिओत अगदी बघा, तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर आता पॅन तापल्यानंतर थोडंसं तेल फिरवायचं आणि मधोमध आपल्याला हे बॅटर चमच्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। अगदी आपण घावणी वगैरे करतो ना, त्या टाईप आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल पुन्हा आपल्याला साईडने फिरवायचं आहे। तर हे याला बाइंडिंग येत नाही फारसं, त्यामुळे व्यवस्थित ते नॉर्मल गॅसवर होऊ द्यायचं आहे आणि नंतर पलटी करायचं, नाहीतर मग ते तुटू शकतं। तर असं व्यवस्थित पसरवून घेतलंय बघा मी आणि बाइंडिंग नसल्यामुळे काय होतं की ते पलटी करायला गेलं तर काही वेळेला ते तुटतं, परंतु तसंच आपल्याला नॉर्मल गॅसवर ते भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे छोटे छोटे करायचे आणि अगदी पातळ नाही किंवा जास्त जाड पण नाही करायचे। तर आता 1-2 मिनटं असं होऊ द्यायचं आहे तेल फिरवल्यानंतर। तर घाई करायची नाही आहे, व्यवस्थित ते क्रंची असं भाजून घ्यायचं आहे सगळीकडनं। तर बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आणि मसाला ओट्समध्ये बघा गाजर, वाटाणा अगदी खूप टेस्टी लागतं चवीला पण ते। तर हे असं बघा तुटू शकतं, त्यामुळे थोडंसं असं तेल फिरवायचं आणि होऊ द्यायचं खालून आणि नंतर पलटी करायचं आहे आणि व्यवस्थित असं सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्यायचं आणि तसंच खायचं नुसतं। तर याने पोट भरलेलं राहतं आणि नाश्त्यामध्ये वेगळा असा प्रोटीनयुक्त पोटभरीचा नाश्ता होतो आणि वेगळा असा प्रकार होतो। त्यामुळे असं तुम्ही नाश्त्यामध्ये बनवू शकता ओट्स चिला। तर बऱ्याच जणांना माहिती नसतं की ओट चिला कसा बनवायचा किंवा तुम्ही बनवत पण असाल, काहींना माहीत नाही। तर मग अगदीच रोज तसंच शिजवण्यापेक्षा असं तुम्ही ओट चिला बनवून नाश्त्यामध्ये घेऊ शकता। तर असं होऊन द्यायचं आहे खालून, अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर पलटी करायचं आहे। तर यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे अगदी पोट भरलेलं राहतं आणि भरपूर प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं की जेणेकरून शरीराला ताकद येते आणि वजन पण तुम्ही जर कमी करत असाल तर बघा असं नाश्त्यामध्ये जर घेतलं तर पोट भरलेलं राहतं आणि भूक आपल्याला कमी लागते आणि खायला पण खूप टेस्टी लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर असं तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा बनवू शकता। तसेच बघा साधे ओट्ससुद्धा भेटतात, ते सुद्धा तुम्ही दुधात शिजवून वगैरे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा बनाना वगैरे असं कापून तुम्ही खाऊ शकता, ते पण छान लागतात। तर असं वेगवेगळे तुम्ही ओट्सचे प्रकार करू शकता। 2 प्रकारचे ओट्स मिळतात, एक मसाला सफोला ओट्स आणि त्याचबरोबर साधे ओट्स पण मिळतात। तर ते दुधामध्ये शिजवून खातात आणि हे असे तुम्ही पाण्यात वगैरे शिजवून खायचेत किंवा मग असा ओट चिला बनवायचा आहे। असे वेगवेगळे प्रकार जर तुम्ही नाश्त्यामध्ये केलं तर कंटाळा पण येत नाही आणि पोट भरलेलं राहतं आणि वेगळा असा प्रकार होतो।
तर असं अगदी नॉर्मल गॅसवर होऊन द्यायचं आहे, घाई करायची नाही आहे. त्यानंतर खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर पलटी करायचं आहे. तर बघा असं दिसतंय आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चव छान लागते. तर असं दिसतंय बघा भाजल्यानंतर आणि दह्यासोबत वगैरे तुम्ही असं खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.